नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले 16 सप्टेंबर 2025च्या चालू घडामोडी घेणार आहोत. चला तर सुरू करूया. 2025च्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप भारताने किती पदके जिंकून कोणते स्थान पटकावले? भारताने 4 पदके जिंकून तिसरे स्थान पटकावले आहे. 2025 मध्ये लिव्हरपूल, इंग्लंड येथे आयोजित जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या पहिल्या आवृत्तीत भारताने 4 पदके जिंकून तिसरे स्थान पटकावले. कझाकिस्तानने पदक तालिकेत पहिले स्थान पटकावले. चॅम्पियनशिप 4 ते 14 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? विश्वास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे संमेलन साताऱ्यामधील शाहू स्टेडियम या ठिकाणी 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 दरम्यान भरणार आहे. हे साताऱ्यामधील 4थे साहित्य संमेलन असून 32 वर्षांनंतर साताऱ्यात हे संमेलन आयोजित केले जात आहे. डॉक्टर तारा भावाळकर या 98व्या संमेलनाच्या अध्यक्ष होत्या, तर रवींद्र शोभणे हे 97व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी होते. मिलिंद जोशी हे अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष होते. डिस्कॉर्ड प्लॅटफॉर्मवर झालेली जगातील पहिली निवडणूक कोणत्या देशामधील आहे? नेपाळ या देशामधील आहे. युथ अगेन्स्ट करप्शन या नावाच्या डिस्कॉर्ड सर्व्हरवर जेनजी आंदोलकांनी अनौपचारिक मतदान केले. यामध्ये 7,713 मते टाकण्यात आली, ज्यात 62% पेक्षा जास्त पाठिंबा सुशीला कार्की यांना मिळाला, ज्यांनी नुकतेच पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. समुद्र प्रदक्षिणा नावाच्या भारतातील पहिल्या महिला त्रिसेवा जल यात्रा अभियानाची सुरुवात कोणत्या शहरातून करण्यात आली? मुंबई या शहरातून करण्यात आली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील मुंबई येथून समुद्र प्रदक्षिणा या अभियानाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रवाना केले. ही जगातील पहिली अशी नौकायान परिक्रमा आहे ज्यात जलसेना, वायुसेना आणि भूदल या तिन्ही सेवांमधील केवळ महिला अधिकारी सहभागी आहेत. या 9 महिन्याच्या अभियानात 10 महिला अधिकारी भारतीय सेनेने बनवलेल्या 50 फूट लांबीच्या त्रिवेणी नावाच्या इंडियन आर्मी सेलिंग वेसलद्वारे 26,000 नॉटिकल मैलांचे अंतर पार करतील. विश्व ओझोन दिवस कधी साजरा केला जातो? विश्व ओझोन दिवस 16 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी विश्व ओझोन दिवस साजरा केला जातो. ओझोन थराचे महत्त्व आणि त्याच्या संरक्षणाची आवश्यकता याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 16 सप्टेंबर 1987 रोजी संयुक्त राष्ट्र आणि इतर 45 देशांनी ओझोन थराचे संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली होती. या वर्षीच्या विश्व ओझोन दिवसाची थीम विज्ञान से वैश्विक कारवाई तक, फ्रॉम सायन्स टू ग्लोबल ॲक्शन अशी आहे. सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या भारताच्या माजी पंतप्रधानांना मरणोपरांत PV नरसिंह राव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? डॉक्टर मनमोहन सिंग यांना सन्मानित करण्यात आले. भारताचे माजी पंतप्रधान आणि माजी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांना मरणोपरांत PV नरसिंह राव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारताच्या आर्थिक परिवर्तनात आणि राष्ट्र निर्माणात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांच्या पत्नी गुरु शरण कौर यांनी स्वीकारला. मनमोहन सिंग यांनी देशात उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण आणले, ज्यामुळे देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास मदत झाली. कोणत्या देशाने अलीकडेच भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी डिला नावाचा जगातील पहिला AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स मंत्री नियुक्त केला आहे? अल्बानिया या देशाने अलीकडेच भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी डिला नावाचा जगातील पहिला AI मंत्री नियुक्त केला आहे. डिला ही कोणतीही व्यक्ती नसून AI आधारित एक
व्हर्च्युअल बॉट आहे. सरकारी सार्वजनिक खरेदीमध्ये भ्रष्टाचार आणि लाचखोरी कमी करणे हे या AI मंत्र्यांचे मुख्य कार्य आहे. अल्बानियाची राजधानी तिराने आहे आणि पंतप्रधान एडिरमा आहे. 160 किमी प्रति तास वेगाने धावणारी भारतातील सर्वात वेगवान ट्रेन कोणती बनली आहे? नमो भारत ही ट्रेन सर्वात वेगवान ट्रेन बनली आहे. नमो भारत ही दिल्ली मेरठ रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमच्या 55 किमी लांब 160 किमी प्रति तास वेगाने धावते. यापूर्वी गतिमान एक्सप्रेस आणि वंदे भारत या 160 किमी प्रति तास वेगाने भारतातील सर्वात वेगवान ट्रेन होत्या, परंतु जून 2024 मध्ये सुरक्षा कारणांमुळे त्याची गती बहुतेक मार्गांवर 130 किमी प्रति तास पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. नमो भारत विशेषतः तयार केलेल्या समर्पित कॉरिडॉरवर अजून 160 किमी प्रति तास वेगाने धावते, त्यामुळे ती भारतात सर्वात वेगवान ट्रेन ठरली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी अलीकडेच सुरू करण्यात आलेली अफू लागवडीसाठीची नवीन वार्षिक परवाना धोरण भारतातील कोणत्या राज्यांतील शेतकऱ्यांना लागू होईल? मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांना लागू होईल. संयुक्त राष्ट्राच्या मादक द्रव्य औषधीवरील सिंगल कन्व्हेन्शनद्वारे डिंक अफू उत्पादन करण्यास अधिकृत असलेला भारत हा एकमेव देश आहे. या धोरणाचा उद्देश देशांच्या वैद्यकीय आणि उपशामक काळजीच्या गरजा आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनासह संतुलन करणे आहे. कोस्ट गार्ड ग्लोबल समिटची 5वी आवृत्ती 2027 मध्ये कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? चेन्नई या शहरात आयोजित केली जाईल. इंडियन कोस्ट गार्डने रोम, इटली येथे 11 ते 12 सप्टेंबर दरम्यान आयोजित केलेल्या कोस्ट गार्ड ग्लोबल समिटच्या 4थ्या आवृत्तीत सहभाग घेतला. या समिटचे अध्यक्षस्थान इटली आणि जपानने भूषवले. या समिटची 5वी आवृत्ती 2027 मध्ये भारतात चेन्नई, तामिळनाडू येथे आयोजित केली जाणार आहे. RBIने अलीकडेच कोणत्या पेमेंट कंपनीवर 21 लाख रुपयांचा दंड ठोठावला जो PPI नियमांचे पालन न केल्याबद्दल होता? फोनपे या पेमेंट कंपनीवर 31 लाख रुपयांचा दंड ठोठावला जो PPI नियमांचे पालन न केल्याबद्दल होता. प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट संदर्भातील काही नियमांचे पालन न केल्यामुळे हा दंड आकारण्यात आला आहे. PPI हे पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स आहेत जे वस्तू आणि सेवांची खरेदी, निधी हस्तांतरण, आर्थिक व्यवहार आणि रेमिटन्सची सुविधा देतात. RBIच्या नियमानुसार PPI जारीकर्त्यांच्या एस्क्रो खात्यात दिवस अखेरीस प्रलंबित PPI आणि व्यापाऱ्यांना देय असलेल्या पेमेंटची रक्कम पूर्ण शिल्लक असणे आवश्यक आहे. फोनपेच्या बाबतीत काही दिवशी ही शिल्लक रक्कम कमी असल्याचे दिसून आले. भारतीय नौदलाने अलीकडेच आपली नवीन नौदल तळ सुविधा INS अराई कोठे कार्यान्वित केली आहे? गुरुग्राम, हरियाणा येथे कार्यान्वित केली आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान 12 सप्टेंबर 2025 रोजी नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्या उपस्थितीत गुरुग्राम येथे प्रारंभ करण्यात आला. आराई हे गुरुग्राम हाना येथील पर्वतरांगांचे नाव आहे. या भागाला सन्मानित करण्यासाठीच या नौदल तळाचे हे नाव देण्यात आले. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.